घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या म्हणजे 28 ऑक्टोबरच्या भागामध्ये तुम्ही खूप छान संवाद ऐकणार आहात प्रेक्षकांनो. या सौमित्रचा आणि ऋषिकेशचा खूप छान बोलणं दाखवलंय या दोघांमध्ये. आता हे जेवायला बसलेले असताना ही जानकी त्या तिच्या मुलीला म्हणते की हा घास आजोबाचा. तेव्हा या ऋषिकेशला काही तो घास जाईना आणि एकदम हा घास सौमित्र काकाचा म्हटल्यावर सौमित्र दारात हजर होतो. सौमित्रला 100 वर्ष आयुष्य आहे. आता लगेच ही छोटीशी ओवी पटकन सौमित्रच्या गळ्यात पडते आणि म्हणते सौमित्र काका. पण ऋषिकेश मात्र जेवता जेवता उठतो आणि आता त्याचा चेहरा मोहराच बदललेला असतो. जानकी खूप खुश होते या दोघांना बघून. आता ही अवंतिका पटकन गळ्यात पडते या जानकीच्या आणि आता ही ओवी मात्र सौमित्राला सगळं सांगत असते. सौमित्र काका, अरे केव्हा आलास तू? अरे किती उशीर केलास? तुला माहितीये किती मोठा प्रॉब्लेम झालाय? अरे आजीने आम्हाला घरातून बाहेर जायला सांगितलं रे. आईने मला कारणच सांगितलेलं नाहीये. तू आलायस ना मला घ्यायला? ऋषिकेश बघा कसा लांब बसलेला आहे, या दोघांकडे बघायला पण तयार नाहीये. आता ही अवंतिका जानकीला अशी मिठी मारते आणि विचारपूस करते, वहिनी ठीक आहात ना तुम्ही? आता सौमित्र या छोट्याशा ओवीला म्हणतो, हो बेटा, मी तुम्हा सगळ्यांना घेऊन जायला आलोय. ओवी आता या ऋषिकेशचा बोट धरते आणि म्हणते, बाबा चला ना आता आपण घरी जाऊ. ऋषिकेश तिला म्हणतो, ओवी ताट घेऊन घरात जा बाळा. पण आता ओवी म्हणत असते, चला ना बाबा, सौमित्र काका घ्यायला आलाय ना आपल्याला, चला ना आपण जातोय ना घरी. आता ऋषिकेश ओवीला म्हणतो की आपण परक्या लोकांसोबत कुठेही जात नाही आहोत ओवी, शेवटचं सांगतोय तुला, ताट घेऊन आतमध्ये जा. तेव्हा जानकी पटकन ते ताट ओवीच्या हातात देते आणि तिला म्हणते, जा बेटा आतमध्ये जाऊन जेव हं. मग आता लगेच गुलाब आणि त्याची बायको सगुणा दोघेही जण म्हणतात की म्हणजे गुलाब तिला म्हणतो, अगं सगुणे, चल आपण वरचे ते गोदड्या वाळत घातलेल्या आहे ना त्या आणू बरं. म्हणजे मुद्दाम दोघं जण बाहेर गेलेत की यांच्या फॅमिलीमध्ये विनाकारण आपण कशाला असं मध्ये थांबायचं ना. किती मॅनर्स आहेत ना या दोघांना. खरंच अशी लोक जगात कमीच मिळतात. खूप छान भाग दाखवला त्यांनी आज प्रेक्षकांनो, शेवटपर्यंत बघत राहा. सगुणा आणि गुलाब गेल्यानंतर सौमित्र पटकन ऋषिकेश जवळ यायचा प्रयत्न करत असतो. तो म्हणतो की दादा आमच्यावर पण रागवलायस का रे? ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो, कोण दादा? आणि तुम्ही का आला तिथे? मला का दादा वगैरे म्हणतोयस रे? माझा कोणी भाऊ नाहीये बरं का. पण आता सौमित्र म्हणतो, अरे असं काय बोलतोयस तू दादा? तू मोठा भाऊ आहेस आमचा, रणदिवे कुटुंबातला मोठा मुलगा आहेस तू. अरे दादा मला कळतंय तुमच्या सोबत जे काही झालंय ना ते अत्यंत चुकीचं झालंय, मला कळतंय रे दादा. पण तू प्लीज असं नको रागवस आणि घरी चल ना रे. पण आता मात्र ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो, कुठल्या तोंडानी? अरे आम्हाला इथून नेण्यापूर्वी तू रणदिवेबाईंची परवानगी आणलीयस का सौमित्र? अरे तुझी आई तर आम्हा दोघांनाही गुन्हेगार सिद्ध करून मोकळी झालीये की. आता हा सौमित्र म्हणतो, दादा अरे असं काय बोलतोयस? अरे तुझी आई नाहीये का ती? आता हा चिडतो खूप ऋषिकेश आणि म्हणतो, अजिबात नाही हा, ती बाई माझी आई नाहीये. आता हे शब्द ऐकल्यानंतर या सौमित्राला कदाचित कळत असेल की ऋषिकेश किती हर्ट झालेला आहे. सौमित्र त्याला खूप समजून सांगायचा प्रयत्न करतो, पण ऋषिकेश मात्र काहीही न बोलता आता तिथून निघून जातो. आता इकडे बघा या आजीबाईची नुसती तगमग तगमग चालू आहे. आता स्वतःच्या नातवासाठी कसं जीव थोडा थोडा होतोय बघा आजींचा. आता या आजी म्हणतात, बाई सौमित्र आला काय, लगेच गेला काय? आणि गेला तर गेला कुठे? तर म्हणे त्या जानकी आणि ऋषिकेशला शोधायला. लगेच ऐश्वर्या पहा ना कशी मध्ये मध्ये बोलते. ऐश्वर्या म्हणते, बघा ना आजी काय गंमत आहे ना, जानकी वहिनींचा सौमित्र भाऊजींवर किती प्रभाव आहे. नानांनी जानकी वहिनीवर बोट रोखलंय. अहो यावर तर त्यांचा विश्वासच बसत नाहीये हो. बघा ना प्रेक्षकांनो, चोर ते चोर आणि वर शिरजोर कशी आहे ना ही ऐश्वर्या. आता ही शर्यू हिला ना काम ना धाम, पण त्या ऐश्वर्याला म्हणजे ती ऐश्वर्या जसं बोलते तसं आपली ही बोलते. बघा ना, माझं तर जे घडलंय त्यावर विश्वासच बसत नाहीये. असं कसं करू शकते जानकी वहिनी? आता लगेच ही ऐश्वर्या म्हणते, आता ना आपण हा विषय सोडूनच देऊया. माझा विश्वासच बसत नाही, मी कसा विश्वास ठेवू? जानकी वहिनी असं कसं करू शकते? आपण ना हे सगळे वाक्य बोलायची काही गरजच नाही आता. मला तर वाटतं आपण या वाक्यावर आता विश्वासच ठेवून टाकू. म्हणजे जानकी वहिनींनीच नानांना ढकललंय आणि जानकी वहिनीने हे केलंय यावर नानांनी स्वतः सांगितलंय ना सगळं की त्यांनीच ढकललंय म्हणून. आपण जर असं केलं की म्हणजे आपण जर विचार केला की जानकी वहिनींनी हे नाही केलंय, तर आपण नानांवर अविश्वास दाखवतोय ना सरळ सरळ. आणि नानांवर अविश्वास दाखवणं चुकीचं वाटतंय मला. नाही, मला तर असंच वाटतंय बाबा.
काय हो सारंग, तुम्हाला काय वाटतं? सारंग आपला नुसता बैल आहे. तो आपलं ती ऐश्वर्या सांगेल तसं, "हो, बरोबर आहे तुमचं ऐश्वर्या." आपण ना इथे प्रेक्षकांना फक्त या मालिकेमधल्या पात्रांबद्दल चर्चा करत आहोत. बाकी इथे कोणालाही काहीही बोलायचा उद्देश नाहीये. एक मजेशीर मालिका आहे, एक इंटरेस्टिंग मालिका आहे. आपण फक्त मनापासून त्याबद्दल जरा चर्चा करतो एवढंच. तर आता सारंगचं असं म्हणणं असतं, की सौमित्राला पण पटलं पाहिजे. नानांनी स्वतः सांगितलं ना, की जानकी वहिनीनेच ढकललंय म्हणून. पण सत्य आहे ना हे. सौमित्र दादाला पटो न पटो, जानकी वहिनीनेच ढकललंय नानांना. मग लगेच ऐश्वर्या म्हणते, "असं कसं? पटलंच पाहिजे ना." मग लगेच सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. मग लगेच ही म्हणते, "अहो, म्हणजे माझं म्हणणं लवकरात लवकर पटायला हवं ना त्यांना." म्हणजे माझं म्हणणं काय आहे, ऋषिकेश दादाला आणि त्या जानकी वहिनीला शोधलं सौमित्रने, तर ते दोघही जण पटवून देतील ना, की आपण अयोग्य आहे आणि तेच योग्य आहे म्हणून. कशी घाबरली पहा आता ही. सौमित्र आल्यामुळे ऐश्वर्याची चांगलीच तंदरली आहे बरं का प्रेक्षकांनो. तिला कळतंय की आता बाजी पलटू शकते. पण आता बघा सगळेजण ऐश्वर्याकडेच बघतात, पण कोणी काही बोलत नाही. हे जे कोणी भोळे लोक आहेत ना, ते बरोबर तिने त्यांना कॅप्चर केलेलं आहे त्या ऐश्वर्याने. तर ऋषिकेश बघा सौमित्राला काय सांगतोय. ऋषिकेश म्हणतो, "आज ठणकावून सावत्र म्हणाल्यात त्या मला आरणदिवेबाई. त्यांनी मला बजावून सांगितलंय की मी त्यांना आई म्हणायचं नाहीये. तुला तर सांगितलं नसेलच त्यांनी हे सगळं." आता सौमित्र जवळ येतो ऋषिकेशच्या आणि म्हणतो, "दादा, अरे मला सगळं सांगितलंय, म्हणजे गुलाबने मला सगळं सांगितलंय. पण दादा, मला ना तुझं वागणं नाही पटलेलं. अरे ती ऐश्वर्या कशी असू देत आणि नानांनी जानकी वहिनीकडे बोट रोखलं असेल तरी जानकी वहिनींनी नानांना ढकललेलं नाहीये हे सगळ्यांना माहितीये. आपल्याला माहितीये दादा. अरे ती ऐश्वर्या खोटारडी आहे. आपल्याला सगळं माहितीये. आपल्याला एकजूट व्हावं लागेल आणि त्या ऐश्वर्याला." आता लगेच हा ऋषिकेश म्हणतो, "एकजूट? अरे एकजूट वगैरे काही नसतं रे सौमित्र. सगळं खोटं आहे हे. ती ऐश्वर्या आपलं घर मोडायला आलीये. यावर कोणाचाच विश्वासच बसत नाहीये रे." आता ही अवंतिका येते मध्ये आणि म्हणते, "दादा, अहो आईंचा विश्वास बसेल आणि आता आम्ही आलो आहोत ना, आपण सगळे मिळून आईंना समजूयात आणि त्या ऐश्वर्याचा खरा चेहरा समोर आणूयात." पण ऋषिकेश मात्र लाखात एक प्रश्न विचारतो. तो म्हणतो की रणदिवेबाईंच्या खऱ्या चेहऱ्याचं काय? म्हणजे काय ना प्रेक्षकांनो, ऐश्वर्या तर परकीच आहे, पण ऍक्च्युली रणदिवेबाईंनी म्हणजे याच्या आईने याला हर्ट केलंय, या गोष्टीचा याला खरंच जास्ती त्रास झालाय, हे त्यांनी खूपच सुंदर आणि अप्रतिम दाखवलंय. आता सगळेच जण एकमेकांकडे बघायलाच लागतात जेव्हा ऋषिकेशने हा प्रश्न विचारलाय. आता इकडे बघा ही ऐश्वर्या कशी म्हणते, "अहो आई, अहो तुम्ही कशाला गप्प बसला आहात? अहो सौमित्र भाऊजींना इथे काय घडते ते काय कळतं? उगाचच किती बोलले होते तुम्हाला. मी तर म्हणते त्यांना काय हक्क आहे या सगळ्यामध्ये बोलायचा." आता मात्र ही सुमित्राबाई चिडते बरं का जेव्हा सौमित्राला बोललं जातं. ऐश्वर्या म्हणते ना, मुळात त्यांना या सगळ्या गोष्टीमध्ये पडायचाच अधिकार नाहीये, काय हक्क आहे त्यांचा. आता ती चिडते सुमित्राबाई आणि म्हणते, "काय हक्क आहे म्हणजे? असं कसं बोलतेस तू? मुलगा आहे तो या घरचा, त्याला सगळे हक्क आहेत. स्वतःचा मुलगा आहे हे कसं ठणकावून सांगितलं बघा ना तिने, म्हणजे या ऐश्वर्याला." आणि आता या सगळेच जणांनी तिच्याकडे बघितलं. इथे ना या मालिकेत तेवढंच दाखवतात प्रेक्षकांनो, काचा फुटतात आणि हे एकमेकांकडे बघायला लागतात ठिश ठिश करून. असो आता इकडे बघा, मला ऋषिकेशचे डायलॉग आज खूप आवडलेत. आता ऋषिकेश सौमित्राला प्रश्न करतो, "सौमित्र, अरे तुझी आई सुद्धा दोन चेहरे घेऊन वावरते. एका चेहऱ्यावर ती ऋषिकेश रणदिवेला मुलगा मानायचं नाटक करते आणि दुसऱ्या चेहऱ्यामध्ये त्याच ऋषिकेश रणदिवेला सावत्रपणाची वागणूक देते. अरे तिने नाही म्हटलं ना तरी पण सावत्रपणाचा भेदभाव तिच्या मनात आहे आणि तो तिच्या वागण्यात दिसून आला रे सौमित्र. त्यामुळेच आम्ही ते घर सोडून आलोय आज." अवंतिका म्हणत असते, "दादा, अहो हे सगळं वागणं आपण बदलू ना. तुम्ही नका ना असं टेन्शन घेऊ. अहो तुम्ही दोघं जर त्या घरात नसलात तर ते घर कुठलं हो? दादा, वहिनी चला ना आमच्या बरोबर घरी. समजावा ना वहिनी दादांना, घरी चला ना प्लीज." आता जानकीला काहीच बोलता येत नाहीये. बिचारी ऋषिकेशच्या बोलण्यासाठी वाट बघत असते. पण आता जानकी अवंतिकाला म्हणते, "बरं मी समजवते यांना." आणि आता ऋषिकेश जवळ जाऊन ऋषिकेशला समजवते आणि म्हणते, "अहो असं काय करताय ऋषिकेश? अवंतिका आणि सौमित्र भाऊजी न्यायला आलेत ना आपल्याला. आपण जाऊया ना त्यांच्यासोबत घरी." आता ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो, "काय? तुला कळतंय जानकी तू काय बोलतेस? अगं मग आपल्या स्वाभिमानाचं काय ग? जो मान आपला धुळीत मिळवला गेलाय तो मान कोण परत मिळवून देणार आहे आपल्याला?" आता सौमित्र त्याचं बोलणं ऐकत म्हणतो, "दादा मी आहे ना. अरे मी परत करेल तुझा सगळा मान." सौमित्र म्हणतो, "मी त्या ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणेल दादा, तू फक्त माझ्यासोबत घरी चल." आता बघा ऋषिकेश म्हणतो, "सौमित्र,
सौमित्र, अरे तुझी ही वकिली आहे ना ती कोर्टात दाखव. नात्यांमध्ये कुठल्याही वकिलीची गरज पडत नसते रे. नाती जपणं प्रत्येकाचं आपापलं कर्तव्य असतं. ज्या घरामध्ये माझ्या बायकोचा इतका अपमान केला गेला, इतकं माझ्या बायकोला गुन्हेगार ठरवलं गेलं, त्या घरामध्ये मी कधीही पाऊल ठेवणार नाहीये. आता मात्र ही जानकी म्हणते, अहो थांबा ऋषिकेश, कुठे चालला आहात तुम्ही? हे बघा, सौमित्र भाऊजी आणि अवंतिका आपल्यासाठी आलेत ना, तुम्ही कुठे चाललात? ऋषिकेश जानकीला सांगतो की आपण कुठेही जात नाही आहोत जानकी, आणि आता असं म्हणून तो तिथून निघून जातो. जानकीला आता कळेना काय करावं, ऋषिकेशला कसं माघारी परत आणावं. बिचारी जानकी, आणि सौमित्र सुद्धा बिचारा शांत बसलाय, पण जानकीचा शब्द झेलतो हा सौमित्र. बघा आता ऋषिकेश तिथून जातो निघून. जानकीला फार वाईट वाटतं आणि सौमित्रला सुद्धा फार वाईट वाटतंय की आता आपल्या भावाला कसं म्हणवावं. पण आता बघा प्रेक्षकांनो, पुढचे डायलॉग पण खूप सुंदर आणि अप्रतिम दाखवलेत त्यांनी जानकीचे. आता ही ऐश्वर्या म्हणते, अहो आई सॉरी, मला असं म्हणायचं नव्हतं तुम्हाला. ते म्हणजे तुम्ही जे बोलतायत ना आई, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. त्यांना अधिकार आहे, पूर्ण बोलण्याचा हक्क आहे सौमित्र भाऊजींचा. म्हणजे मला एवढं वाटतं अहो आई, की या दोघांनीही पुन्हा या घरात येता कामा नये. कारण ती दोघं या घरात आली ना, तर जे काही झालंय त्या सगळ्या गोष्टींचा बदला घेतील हो त्या. आणि त्यांनी जर पुन्हा नानांना काही त्रास दिला तर? तुम्हाला तर माहितीच आहे नानांची तब्येत किती नाजूक आहे. मला तर खूप भीती वाटते बाबा या सगळ्याची. तुम्ही ना सौमित्र भाऊजींना समजवा आल्यावरती. मला काही नाही हो आई, मला फक्त काळजी वाटते आपल्या घरची, म्हणून मी आपलं तुम्हाला सतत आपलं सांगत असते, बस एवढंच. आता या सुमित्राताई म्हणतात, ठीक आहे मी बोलते सौमित्रशी, तू नको बोलायला जाऊस हं. बघू. आता आजीबाई बघा प्रेक्षकांनो, या आजीबाईंना काही माहिती नाहीये नेमकं नानांना कोणी ढकललं, काय ढकललं. पण आता या आजींना जर कळलं ना की ऐश्वर्याने ढकललंय, तर मात्र ऐश्वर्याची काही खैर नाहीये. कारण आता त्या काय बोलल्या बघा. हा, त्या म्हणतात, अगं सुमित्रा बघ, मी तुला सांगतेय, जानकीने नानांना ढकललंय गच्चीवरनं आणि त्याची शिक्षा जानकीला झालीये. पण तुला सांगते मी सुमित्रा, ही चूक जर ऐश्वर्याच्या हातून झाली असती किंवा असेल, तर मी तुला हेच म्हणलं असतं की या मुलीचं तोंड देखील दाखवू नको मला. माझ्या जावयाच्या जीवावर उठणाऱ्या मुलीला या घरामध्ये स्थान नाही म्हणजे नाही. ऐश्वर्या बघा कशी मनामध्ये दचकली आता. तिला माहितीये आपली चोरी कधी ना कधी उघडकीस येऊ शकते. पण आता त्यासाठी ही ऐश्वर्या काय काय करते अजून कारस्थानं, ते पुढे बघत राहूयात. आता बघा हा इकडे प्रेक्षकांनो, सेम टू सेम वाक्य सौमित्र जानकीबद्दल बोललाय की जानकी वहिनी, आज या घरात तुला स्थान नाही ग. म्हणजे ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट झाली आहे. म्हणजे या घरावरती संकट आलं तर तू कायम सांभाळून घ्यायचीस ग. एखाद्या व्यक्तीवर किंवा कुठल्याही गोष्टीवर संकट असलं तर तू सांभाळून घ्यायचीस. काय चूक आहे, काय बरोबर आहे, हे सगळं दाखवायला तू होतीस त्या घरामध्ये. पण आता मी काय करू ग? आता मात्र अवंतिका म्हणते, हे बघा तुम्ही ना आत्ताच्या आत्ता एक काम करा, आता घरी जा आणि त्या ऐश्वर्याच्या कानाखाली वाजवा. बघते मी ती ऐश्वर्या काय करते ते. कपटी कुठली, ती असं वागूच कसं शकते दादा वहिनी सोबत. आता सौमित्र जानकीला समजवत असतो, वहिनी चल ना ग तू घरी खरंच. आता ही जानकी तिला समजवते, अगं अवंतिका, मारून जर हा प्रश्न सुटणार होता तर ऋषिकेश नव्हते का तिथे या गोष्टीसाठी समर्थ? अगं त्या ऐश्वर्याला गुद्द्याची नाही ग, मुद्द्याची भाषा समज. अवंतिका म्हणते, वहिनी तिकडच्या घरामध्ये कोण समजून घेणारे तुमचे मुद्दे, कोणी आहे का समजून घ्यायला? जानकी म्हणते, तीच तर खंत आहे ना ग अवंतिका. अगं ऋषिकेश काहीच ऐकत नाहीये आणि काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत सुद्धा नाहीयेत. मी काय समजवू त्यांना? ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आई सुद्धा नाहीयेत. सगळं विस्कटून गेलंय ग. तुम्हाला दोघांना जर माझ्यासाठी आणि ह्यांच्यासाठी काही करायचं असेल ना, तर तुम्ही आत्ताच्या आत्ता त्या घरी जा प्लीज. सौमित्र म्हणतो, अगं वहिनी पण. आता ही जानकी म्हणते, हे बघा मला काही माहिती नाहीये सौमित्र भाऊजी, मुंबईला तुमची एरवी कामं असतात, तुम्हाला इथे नेहमी राहता येत नाही. पण आता दिवाळी तोंडावर आली आहे, तुम्हाला काही सुट्ट्या असतील ना, तर मग तुम्ही त्या घरी थांबा ना प्लीज. नानांची तब्येत अजूनही बरी झालेली नाहीये सौमित्र भाऊजी, आणि आई त्या ऐश्वर्याच्या इन्फ्लुएन्स खाली आहेत. तुम्ही आधी जा त्या घरी, तुमची गरज खरी तिकडे आहे. सौमित्र या जानकीकडे बघतच राहतो की वहिनी खरंच कुठल्या मातीची बनली असेल.
आता ही अवंतिका म्हणते, "कशाला वहिनी? आमची काय गरज आहे तिथे? ती ऐश्वर्या बसली आहे ना तिथे 10 लोकांना गिळून." आता जानकी तिला शांत करून खूप छान समजवते. आता ही अवंतिका म्हणते, की "अहो, काही झालं ना वहिनी तरी म्हणजे घराच्या बाहेर सगळे लोकं पडले, तरी आई मात्र तिच्यासोबत अगदी आनंदाने राहतील. बाकी कोणी असो की नसो, आईंना काय गरज आहे आपली?" आता ही अवंतिका खूप चिडचिड करत असते. मग जानकी तिला म्हणते, "काय गं अवंतिका, नाश्त्यामध्ये निखारे खातेस की ठिणग्या? अगं किती तो राग बाळा, जरा शांत हो. अगं एकदा आईंच्या बाजूने विचार कर गं तू. आपल्या आई कायम सावलीत राहिल्यात. ऐश्वर्यासारख्या बाईचं काळं बेरं त्यांना नाही कळणार. त्या खूप भोळ्या आहेत गं. वाईटामध्ये सुद्धा त्या चांगलंच बघतात." आता मात्र ही अवंतिका म्हणते, "वहिनी कमाल आहे बाबा तुमची. केवढा संयम. म्हणजे कुठल्या मातीच्या बनल्यात तुम्ही? इतकं सगळं झाल्यावर पण तुम्ही आईंच्या बाजूनेच बोलताय." आता मात्र जानकीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. पण आता ही अवंतिका म्हणते, "अहो जानकी वहिनी, पण आईंच्या भोळेपणाची चूक आपण सगळेजण सहन करतोय. अख्खं घर सहन करतोय. त्याचं काय?" आता मात्र जानकी म्हणते, की "अगं अवंतिका, चुकतात तर सगळेच ना गं. अगं मोठे माणसं पण चुकू शकतात. नाना आणि आई आपले आई-वडील आहेत. चुकू देत ना. अगं त्यांच्याकडनं चूक झाली म्हणून आपण त्यांना सोडून द्यायचं का? का शिक्षा द्यायची त्यांना सांग बरं? अगं या क्षणी तुम्ही तिथे असणं जास्ती गरजेचं आहे. अगं मला कळतंय आई आत्ता चुकल्यात, पण आता त्यांना कधीतरी त्यांच्या चुकीची जाणीव होणार आहे आणि त्या तेव्हा स्वतःच्या मनाने आम्हाला घरी परत घ्यायला येतील. मला खात्री आहे गं या सगळ्या गोष्टींची. अवंतिका, हे बघ, ऐश्वर्याने मला आणि ह्यांना घराच्या बाहेर काढलंय, पण आई आणि नानांच्या मनातनं ती आम्हाला कधीही काढू शकत नाही. कधीच नाही. हे मात्र खरं आहे हां प्रेक्षकांनो. पण आता हा विचार करतो सौमित्र आणि जानकीला म्हणतो, "वहिनी तुझं बरोबर आहे. आता मी दाखवून देईल नकळत केलेली चूक आणि ठरवून केलेला गुन्हा काय असतो ते. आता तुझ्यावरचा आणि माझ्या ऋषिकेश दादावरचा डाग पुसल्याशिवाय हा सौमित्र राहणार नाही. वहिनी मला आशीर्वाद दे. येतो मी." आता हे दोघेही जण नमस्कार करतात जानकीला आणि आता दोघेही जण तिथून निघत असतात. तेव्हा अवंतिका जाताना म्हणते, "वहिनी काळजी घ्या तुमची, ओवीची आणि दादांची." दोघेही जण आता जानकीचा निरोप घेतात आणि आता तिथून निघतात. पण आता बघा प्रेक्षकांनो, खरा सीन पुढे आहे. खूप मजा येणार आहे आता पुढचा सीन बघायला. तुम्हाला मस्त दाखवलाय त्यांनी. दोघे जण निघालेत आता, सौमित्र आणि ही अवंतिका, आणि दोघे जण थेट लगेच घरी आलेत त्यांच्या. आता या सुमित्राताईच दार उघडतात बिचाऱ्या. यांनाच दार उघडावं लागते आता रोज. असो तर आता त्या दार उघडतात तेव्हा या खूप वेळ त्या सौमित्राकडे आणि अवंतिकाकडे बघतच राहतात. मग आता सौमित्र थोड्या वेळाने म्हणतो, "आई काय ग, काय बघतेस तू माझ्याकडे?" आणि आता इकडे तिकडे बघायला लागतात त्या मागे वगैरे कोणी आलंय कायच्या सोबत वगैरे. आणि मग हळूच म्हणतात, "तू तू भेटलास का रे त्याला?" आता हा म्हणतो सौमित्र, "आई अगं बघतेस काय, टेन्शन घेऊ नकोस, मी भेटलोय बरं का दादाला. आहे बऱ्या जागी येतो. आपल्याच माणसाने त्याला घराच्या बाहेर काढलं, पण त्याने जोडलेली माणसं आहेत ना त्याच्या सोबतीला. अगं गुलाबच्या घरी आहेत ते." असं बोलल्यानंतर तिला बरं वाटतं बरं का सुमित्राला, पण दाखवत नाहीये ती. आता हा सौमित्र म्हणतो, त्यांच्याच घरी त्या गुलाबने आधार दिलाय त्या दोघांना. आणि आता ऐश्वर्या आणि आजी एकमेकींच्या तोंडाकडे बघायला लागतात असं न्यूज ऐकल्यानंतर. आता हा सौमित्र घरात येतो आणि डायरेक्ट ऐश्वर्याला म्हणतो, "काय ग ऐश्वर्या, फार आनंदी असशील ना तू? सगळं तुझ्या मनासारखं झालंय आज." आता ऐश्वर्या काहीच बोलत नाही आणि आता सारंगकडे जाऊन म्हणतो, "काय रे सारंग, तुझं काय म्हणणं आहे रे या सगळ्यांवरती? काही असेल ना म्हणणं तुझं?" आता सारंग काहीच बोलत नाही. मग आता हा लगेच म्हणतो, सौमित्र, "अच्छा, तर तुला काही बोलायचं नाहीये वाटतं. हीच अपेक्षा होती रे तुझ्याकडनं. तुला माहितीये का रे सारंग, आम्ही कोर्टामध्ये काय म्हणतो, सगळ्यात चुकीची जी व्यक्ती असते ना, ती काहीच बोलत नसते. ती जेव्हा बोलत नसते तेव्हा आम्ही असं ठरवतो की त्या व्यक्तीला तिचं मत नाहीये. सारंग, तुझं स्वतःचं मत असतं ना, तर तू बायकोला समजवलं असतं, आईला समजवलं असतं." आता शरयू म्हणते, "दादा काय बोलतोयस तू हे?" आता पुन्हा एकदा या सुमित्राताई म्हणतात, "सौमित्र, अरे काय बोलतोयस तू?" आता लगेच सौमित्र म्हणतो, "हो आई, तू माझ्या दादाकडनं अधिकार काढून घेतलास ना आई म्हणण्याचा, मग आता मी तरी तुला कशाला आई म्हणू ग?" आता त्या म्हणतात, "अरे असं काय बोलतोस सौमित्र, तू वेगळा आहेस, तो वेगळा आहे." आता मात्र सौमित्र म्हणतो, "आई सगळं करून सवरून तुझा हा आव आहे. तुझं म्हणजे असं झालं की तुझं सगळं करून सवरून तो झाला सावत्र आणि मी दूर राहणारा मुलगा म्हणजे सख्खा का?" आता लगेच या सुमित्राताई म्हणतात की, "अरे तू त्या ऋषिकेशची वकिली करायची ठरवलंच आहेस का?"
मग आता सौमित्र म्हणतो, हो काय करणार, चांगल्या माणसाची वकिली करावीच लागेल ना, कारण चुकीची माणसं या घरात जागोजागी दिसतात मला आणि बाजारातही भरपूर मिळतात अशी माणसं. अगं आई, तू चुकतेस, चुकीच्या लोकांची बाजू घेऊन चांगल्या माणसांना निकालात काढलेस ग आई तू. काय बोलू मी तुला. ही अशी भांडणं म्हणजे ऐश्वर्या, आम्ही ही अशी भांडणं रोज बघतो ग कोर्टामध्ये. वाटे पण होतात, कुटुंब विखुरतात, घरं विस्कटून जातात. असले दिवस आपल्या घरात येईल असं कधी वाटलं पण नव्हतं. आता आता दिसतंय, सगळं काही बघतोय या उघड्या डोळ्याने. किती तमाशा लावून ठेवलाय हा सगळा. आता मात्र या ऋषिकेशची आई म्हणते, सुमित्राताई म्हणतात की शांत हो बरं ऋषी, मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये आणि मी काही त्यांना घराच्या बाहेर काढलेलं नव्हतं आणि तेच ते स्वतःहूनच घराच्या बाहेर गेलेले आहेत. आता मात्र हा सौमित्र म्हणतो, काय दादा स्वतःहून घराच्या बाहेर गेला? अगं आई, तो जरी घराच्या बाहेर गेला असला तरी तुला कळत नाही का की त्याने काहीही केलेलं नसावं? चूक काय बरोबर काय आता हे सगळं लहानांनी मोठ्यांनी सांगायला पाहिजे का? अगं कालपर्यंत तुझी जीवाभावाची असलेली, अगं आता आम्ही सांगायचं का तुला काय चूक आहे आणि बरोबर आहे ते? अगं तुझी आतापर्यंत प्रेमाची लाडाची असलेली जानकी वहिनी आज नानांच्या जीवावर उठली. तुला हे सगळं बोलवलंच कसं गेलं ग आई? अगं तुला एवढं कळत नाहीये का, ऐश्वर्याच्या प्रभावाखाली तू स्वतःचा निर्णय बदलू शकतेस? मग कशावरनं? नानांनी सुद्धा कुठल्या तरी दबावाखाली येऊन त्यांचं बोट चुकीच्या गोष्टीकडे रोखलं नसेल. कशावरून? बोल नाही आता. आता त्या काहीही बोले ना प्रेक्षकांनो, काय सेन्सिबल उत्तर दिलं नाही या सौमित्रने आणि हा भाग इथेच त्यांनी आज पूर्ण केलाय. आता पुढे आपण बघणार आहोत, ऋषिकेशने मागे सगळं टाकून द्यायचं ठरवलंय आणि आता नवीन आयुष्याची तो जोमाने सुरुवात करतोय, कारण त्याला माहितीये आता जरी सगळे एकत्र आले, जवळ आले तरी त्याचा काही उपयोग नाहीये. पण आता तो ठरवतो की खूप सारे पैसे स्वतःचे कमवायचे आणि पुढे जायचं आयुष्यामध्ये, असं ऋषिकेश आणि जानकी दोघांनी पण ठरवलंय बरं का प्रेक्षकांनो. तर बघा, हा भाग त्यांनी तुर्तास संपवलाय. सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहतात आणि आता हा ऋषिकेश म्हणत असतो जानकीला, पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जानकी ओवीचा आवडता सण आहे ग दिवाळी, ती किती थाटामाटात साजरी करते ना दिवाळी, पण आपल्याकडे यावेळेला पैसेच नाहीये आता, असं म्हणून तो नोकरी शोधायसाठी बाहेर पडलेला असतो. पण आता ही ऐश्वर्या ठरवते की काही झालं तरी ऋषिकेशला नोकरी द्यायची नाही. बघतेस मी या मुळशीमध्ये तुला कोण नोकरी देतं ते. पण आता एका कुस्तीची अनाउन्समेंट झाली आहे रिक्षामध्ये. आता कुस्ती जो जिंकणार त्याला 1,00,000 रुपये मिळणार अशी अनाउन्समेंट ऋषिकेशने ऐकली आणि तो ठरवतो की काय वाटतं प्रेक्षकांनो तुम्हाला, ही ऐश्वर्या ऋषिकेशला सुखासुखी त्याचं पुढचं आयुष्य जगू देईल का तेही जगणं मुश्किल करून टाकेल? फारच वैतागे बाई आहे ऐश्वर्याचा. असो, पण तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या आणि आजच्या वसुबारसेच्या खूप खूप शुभेच्छा. कसा वाटला आजचा भाग कळवा आणि प्रेक्षकांनो तुमच्या आग्रहाखातर मी हा 2-4 दिवस भाग देणार आहे. कसा वाटतोय नक्की कळवा हं. आणि आठवणीने आवर्जून प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच माझे 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होत हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.